मुलीला मारलंय एवढं. त्यांना ढकलून देते, त्यांचे मोबाईल घेते. त्यांना अधिकार कोणी दिला त्यांना हात लावायचा? देशामध्ये एवढं सगळं काय चाललंय, आपले पत्रकार काहीच नाही बोलणार. मला पण असे वाटतं हे बीजेपीचे कार्यकर्ते विकले गेलेत बीजेपीला. माझा विचार चाललाय मी जाऊ दिल्लीला, पण मी दिल्लीला एकच शर्तवरती जाईल. 23 तारखेला महाराष्ट्र बंद आहे सांगायचं विसरलो, कारण ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत जे बाबासाहेबांचे नातू आहेत. मग त्यांनी आवाहन केलंय की महाराष्ट्र बंद करायचं. कारण नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मी धमाद्यान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी रेडी वगैरे झालोय, आज जायचंय मला कॉलेजला. खूप दिवसानंतर मी कॉलेजला जाणार आहे. अरे, आणि इथं लागलंय मला, हे बघा, कारण मी हुडी घातली होती. मग हुडी काढताना ना जे लोखंड होतं ना रस्सीचं, मग तेच मला लागलं. हे इथे बघा, सकाळ सकाळ इथे बघा पत्रकार आलेत. कुठे गेला होतात? हा, हो पप्पा, कुठे गेला होतात? सोलापूर. हा, सोलापूर सोलापूर. कशाला? काम होतं का? माझी स्वीटी, अय स्वीटी, काय वा, काय उठली तू पण? माझी स्वीटी पण उठली. मम्मीने ना मला अंड्याची पोळी बिळी बनवून दिली होती. आता बनवते वांग. मम्मी बोलली की मी तुला वांग बनवून देते. मी बोललो वांग नको, अंडाच बनवून दे, कारण वांग मी जास्त खात नाही ना. ते बघा उठले, आजीचा लाडका नातू. ओय ओय, हे शोरू, ओय ओय. हॅलो गाईज. काय खाली खाली काय? हो वहिनी, घाबरू कायला? हा, बाय कशी धरून बसली का तू टकले? तर गाईज मी आता कॉलेजला निघालोय. आणि गाईज मी जे बघतोय ना, सोशल मीडिया उघडून बघतोय ना, तर सगळं तेच प्रोटेस्टच्या न्यूज येत आहेत की पोलिसांनी किती ब्रिच्युअली लोकांना टॉर्चर केलंय, टिअर फायर सोडलेत. म्हणजे भाई एवढं वाईट वाटतंय ना ते बघून. खरं मी एवढं गिल्टी फील करतोय की मी तिथे का नाहीये. मला पण तिथे जायचंय, पण काही प्रॉब्लेम मुळे मला इथे थांबायला लागतंय. मला जायला भेटत नाहीये तिथे. इथे प्रोटेस्ट तर असतात, तर मी ते अटेंड करत जाईल. उद्या प्रोटेस्ट आहे चेंबूर स्टेशनला 1 वाजता. तर उद्या लेक्चर नसायला पाहिजे, मग कसं मी तिथे जाऊन अटेंड करू शकतो. गाईज लेक्चर वगैरे झालेत माझे बायोकेमिस्ट्रीचे. मी आता घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय. थँक गॉड पाऊस मध्ये आला नाही. लेक्चरच्या टायमाला एवढा पाऊस येतो ना, काय सांगू. मला असं वाटलं की भाई मला आज भिजून जायला लागेल. अम्ब्रेला वगैरे काही कॅरी केला नव्हता. पाऊस थांबला, मग मी सेफली आलो. आता जातो, थोडं काहीतरी खातो. तर गाईज मम्मी आली आहे, आता चाय प्यायला बसले. किती दंगल चाललाय मम्मी दिल्लीमध्ये. आता हे उतरलं बघ खाली. एवढं चाललंय. पोलीस लोक म्हणजे मुलींना हात लावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतात, त्यांना ढकलीत काय. आणि तुम्हाला इथे आजूबाजूला मला व्हिडिओ ती भेटली ना, मी तुम्हाला दाखवेल. एका पोलिसांनी ना डायरेक्ट मुलीला मारलंय. एवढं त्यांना ढकलून देते, त्यांचे मोबाईल घेते. त्यांना अधिकार कोणी दिला त्यांना हात लावायचा? पण देशामध्ये एवढं सगळं काय चाललंय, आपले पत्रकार काहीच नाही बोलणार. मला पण असे वाटतं हे बीजेपीचे कार्यकर्ते विकले गेलेत बीजेपीला. भाई खरं, पप्पा असो कोण पण असो, हे असे माणसं नको आहेत देशाला की जेवढं मोठं चाललंय त्यांच्या अगेन्स्ट कोण काय बोलतच नाहीत. एवढं चाललंय, एवढं लक्षात ठेवा. 5 वर्षांनी तुम्ही वोट मागायला येणार, तेव्हा तुम्ही वोट कोण देत नाही, पण ह्यांना वोटिंग जाती कशी? बिकॉज ऑफ EVM स्कॅम. गाईज माझा विचार चाललाय मी जाऊ दिल्लीला,
पण मी दिल्लीला एकच शर्तवरती जाईल की माझ्यासोबत एक ॲडव्होकेट पाहिजे, कारण माझ्या घरी एक ॲडव्होकेट आहेत पण ते काही कामाचे नाहीत. हो ॲडव्होकेट साहेब. ऍडव्होकेट जाऊन काय कराल तुम्ही? हो आमच्यावर FIR टाकतील डायरेक्ट स्टुडंटवर. FIR वगैरे करतील, इथं फ्युचर व्हायच्या आधीच संपेल. बघा सगळं पीसफुली चालायचंय ना, आम्हाला जे कायदा कानून आहे ते तोडायचं आहे, आम्हाला लिगली जायचंय, लिगलीच सगळं काय करायचंय. परवा तुम्ही नाही जाणार ना कॉलेजला? परवा का काय झालं? महाराष्ट्र बंद आहे तर त्यांनी आपण पण नाही जायचं कुठं. यस, 23 तारखेला महाराष्ट्र बंद आहे सांगायचं विसरलो, कारण जे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत, जे बाबासाहेबांचे नातू आहेत, मग त्यांनी आवाहन केलंय की महाराष्ट्र बंद करायचं, कारण दिल्लीमध्ये एवढं लाठीचार्ज केलंय मुलांवरती, मारलंय एवढा, मुलींना मारलंय, मुलांना मारलंय पोलिसांनी. तुमचं काय मत आहे वहिनी, तुम्ही काय बोलणार आहेत? आहे घरी बसा सगळ्यांनी, महाराष्ट्र बंद आहे त्याला त्यांना साथ द्या. आणि प्लीज कॉपरेट करा, ही एकाची लढाई नाही, सगळ्यांची लढाई आहे. पुढे जाऊन शौर्य नीट बीटची एक्झाम कराल त्याच्या फ्युचरसाठी आहे, आमच्या फ्युचरसाठी. ॲज ए आम्ही स्टुडंटच आहोत आता पण. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, उद्या चेंबूरमध्ये प्रोटेस्ट असणार आहे, बट पोलिसांनी प्रोटेस्टसाठी परवानगी डिनाईड केली आहे. प्रोटेस्ट करायला अलाउड नाही करत आहे, पण आम्ही ऐकणार नाहीत, एवढं तर आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. तर तुम्हाला एवढा काय प्रॉब्लेम आहे की आम्हाला आंदोलन करण्यासाठी थांबवतात, पण आम्ही ऐकणारे नाहीयेत. आम्हाला लिगलीच जायचं होतं, पण इथं आमचा फ्युचरचा प्रश्न आहे. अजून ना ह्यांना आमच्याच टायमाला लिगल प्रोसेस वगैरे दिसते का? बाहेर गुंडे बिंडे फिरतायत, रेपिस्ट फिरतायत, त्यांच्या अगेन्स्ट काय तुम्ही ॲक्शन घेता का? भाई मी तर ऐकणार नाही, मी तर जाईल उद्या प्रोटेस्टमध्ये. ठीक आहे, चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.